अयोध्येबरोबरच देशभरामध्ये आज रामलल्लाचा उत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जातोय। बारामती तालुक्यामध्ये राममय वातावरण पाहायला मिळते। शहरातील राम मंदिरांमध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। देशाच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 ही तारीख सुवर्णाक्षराने लिहिली जाणार आहे आणि अखेर आज अयोध्येमध्ये प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। तब्बल 500 वर्षाचा वाद हा संपलेला आहे आणि अखेर राम मंदिराचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे। आपण पाहू शकता, मी आहे बारामतीमध्ये। अयोध्येमध्ये जसा उत्सव साजरा केला जातोय तसाच उत्सव बारामतीमध्ये देखील साजरा केला जात आहे। बारामतीमधील श्रीराम गल्ली येथे असणाऱ्या श्रीराम मंदिरामध्ये राम भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। आपल्यासोबत या मंदिराचे विश्वस्त आहेत, या मंदिराचे चेअरमन आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधू। काय सांगाल? जवळपास 500 वर्षाचा वाद हा संपलेला आहे। रामाचा 500 वर्षाचा वनवास संपलेला आहे आणि अखेर राम भक्तांचं स्वप्न पूर्णत्वास आलेलं आहे। काय भावना आहे? पूर्ण देशात हा उत्सव दिवाळीसारखा साजरा होतोय आणि प्रत्येकाच्या मनात जी इच्छा होती हे ह्या जन्मीच पूर्ण झाली। आमचं हे जन्म सार्थक झालं असं आम्ही म्हणतो आणि रामलल्लाचं जे स्थापना तिथं झाली त्याबद्दल मोदी सरकारचं आम्ही आभारी मानतो। जो राम का नाही वो किसी काम का नाही, जो रामाचा नाही तो कुठल्या कामाचा नाही असं आपण म्हणतो। कारण की रामच नव्हता त्यामुळे जीवनाला अर्थ नव्हता। आज 500 वर्षानंतर आमच्या देशामध्ये अयोध्यामध्ये जन्मभूमीमध्ये रामाची प्राण प्रतिष्ठा होते। नसती अयोध्यामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी होती अशी परिस्थिती आहे। राम हाच सर्व देशांचा प्राण आहे, रामाशिवाय काहीच नाहीये। रामलल्ला अयोध्येमध्ये विराजमान होत आहे याचा एक रामभक्त म्हणून खरंच आनंद होतोय आणि संपूर्ण जगामध्ये रामाचा डंका पोचलाय आणि भारतामध्ये तर आजचा दिवस दिवाळीपेक्षाही मोठा आहे आणि आम्ही धन्य झालो की आमच्या डोळ्यात देखत रामलल्ला अयोध्येत विराजमान होत आहेत। जय श्रीराम। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।